नमस्कार, वेलकम टू मंदिरा क्रोनिकल्स। तर आपण बघतोय वांग्याचं दह्यातलं भरीत। त्याच्यासाठी एक वांगं घेऊन स्वच्छ धुवून त्याला सुरीने म्हणजे खाचा करून घेतल्या, कारण आतली गरम हवा बाहेर जावी म्हणून, नाहीतर वांग्याचा स्फोट होऊन ते फुटण्याची शक्यता असते। म्हणून त्याला खाचा करून असं नंतर तेल लावलं भाजता भाजता आणि मग ते असं आलटून पालटून घेतलं। आता खरं तर ना तुम्हाला ह्या वांग्याला सुरकुत्या दिसत असतील, कारण मी 2 दिवसापूर्वी मार्केटमधून हे वांगं आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवायला विसरले, ते बाहेरच राहिलं, म्हणून त्याला अशा त्या सुरकुत्या आल्यात। आता हे मी उद्याच्या डब्यासाठी बनवते, त्यामुळे आदल्या दिवशी मी हे असं भाजून घेते रात्री। तर ते असं आलटून पालटून चांगलं व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर ना झाकण ठेवून मी म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवलं, कारण एकतर ते वाफेवर आतल्या आत चांगलं शिजून जातं आणि मग हे दुसऱ्या दिवशी असं सकाळी छान मला थंड पण मिळतं, म्हणजे डब्याची तयारी करायची असते म्हणून। मग त्याची आता साल जी आहे काळी झालेली ती वरनं पूर्ण काढून घ्यायची, सुरीने तर सुरीने, हाताने, तुम्हाला जसं जमेल तसं ती अलगद वरचीच साल काढायची आणि मग ते थोडं धुवून घ्यायचं नळाखाली, म्हणजे उरलेलं जे काही काळं वगैरे राहिलेलं शिल्लक असेल ते पण निघून जातं। मग नंतर आतमध्ये बघायचं फोडून की काही नाही आहे ना, त्याचं देठ काढून घ्यायचं आणि आतमध्ये बघायचं की म्हणजे अळी नाही आहे ना किंवा काही कीड नाही आहे ना। आणि मग आपल्याला बिया नको असतील तर थोड्याफार बिया काढून घ्यायच्या। ते म्हणतात ना तब्येतीला जास्त बी चांगली नसते बारीक, म्हणून जेवढ्या जमतील तेवढ्या काढायच्या। आता काही सगळ्याच निघणार नाहीत, पण शक्यतो जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या। मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, तुमच्या आता हे सगळं आवडीप्रमाणे, कांदा, नंतर साखर तुम्हाला आवडत असेल तर, मीठ, आता दही जेवढं आंबट असेल त्यानुसार साखर आणि मिठाचं प्रमाण ठेवायचं, म्हणजे आपल्याला जसं आवडत असेल तसं। आता हे मी घरचं दही वापरते, बघा किती छान लागलं आहे असं घरचं दही। तर दह्याचं प्रमाण पण आपल्या आवडीनुसार, आपल्याला किती दही हवं आहे, जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं, कमी आवडत असेल तर कमी घालायचं, असं आपल्या आवडीनुसार ते प्रमाण घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला वरून आहे ना फोडणी द्यायची। आता माझ्याकडे लोखंडी पळी आहे, तर ती मी वापरते फोडणीसाठी। तर फोडणीला मोहरी, जिरं आणि हिंग हे सगळं मी फोडणीसाठी वापरते। आता हे मला एका हाताने कॅमेरा पकडायचा आहे, एका हाताने करायचं आहे, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, समजून घ्या त्याच्यासाठी। आता हे आपण पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा असंही आमटी भात आणि काही तोंडी लावायला नसेल तर तसाही आपण याचा उपयोग करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही सूचना असतील तर त्याही करा, त्याचंही स्वागतच आहे। धन्यवाद।